वंदे भारत. तेव्हा वंदे भारत. घाटकोपरवरनं गेली. घाटकोपरचं स्टेशन मस्त बनवलं ना, मस्त खाली उतरून. बघा मंडळी, आता आम्ही आलोय भायखळा स्टेशनला आणि आता वडापाव खातो इथे मस्तपैकी छान छान. काय करतो? वडापाव आवडला का? भायखळा स्टेशनला आलोय म्हणल्यानंतर आता तुम्हाला कळलंच आम्ही कुठे जातोय. मुलांना सुट्टी पण होती, चला बोललो भायखळ्याला जाऊया. भरपूर गर्दी आहे, सुट्ट्या पण चालू आहेत ना आणि बरीच लोक आलेत फिरायला. तर आता आलो आणि स्टेशनच्या बाहेरच बघायचे काकांचा वडापावचं दुकान आहे, रेल्वे स्टेशनच्या बाहेरच. बोलत जरा गरमागरम वडापाव दिसले, खाऊया. बार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील गात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे मी मनाचा राजा. कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, तुम्ही आता बघितलात, आता आपण थोडासा एक वडापाव खाल्ला तर अंगात जीव आला आहे. आणि आता आपण चाललो आहे, तुम्हाला लक्षात आलंच असेल, भायखळ्याला आलो म्हटल्यानंतर आपलं राणीच्या बागेत आपण चाललो आहे. जे मुंबईचं एक खास आकर्षण आहे आपल्या मुंबईकरांचं. पण मुंबईकरांचं खास आकर्षण असलं तरी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच चाललो आहे राणीच्या बागेत. तनू गट्टू पण गेलेले होते. तर आता चाललो आहे. घाटकोपरवरनं आलो. गर्दी होती, वर्किंग डे पण आहे, शनिवार आहे. ते हे नेण्यासाठी डेड बॉडी वगैरे. तर आता चाललो आहे आपण घाटकोपरवरनं ट्रेन पकडली फास्ट. त्याच्यातही भयंकर गर्दी होती, पण आपण बसून आलो. मुलं पण बोलली चला जाऊया जाऊया जाऊया. तर मी पण बोललो चला लहानपणापासून आपलं बघायचं राहिलेली राणीची बाग तरी बघून या. शाळेतनं पिकनिक भरपूर जायची, पण मी कधीच नाही गेलो. तर बोललो जाऊया, आता मुलांना पण घेऊन जाऊया. तेवढंच एक दिवाळीच्या सुट्टींमध्ये काहीतरी बघितल्याचा एक आनंद त्यांना पण भेटेल. तर चला चाललो आहे, भायखळा ईस्टला आहे. तर चला राणीच्या बागेत जाऊया. हो मंडळी, आज शनिवार आहे आणि त्यातल्या दिवाळीच्या सुट्ट्या देखील आहेत. तर त्या गर्दी बघा काय, भयंकर गर्दी आहे. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, प्राणी संग्रहालय, वाघ दिसतोय तिकडं. भयंकर गर्दी. आता यातनं काय काय बघायला भेटते काय माहिती. आपण फर्स्ट टाइम आलो आहे. डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय, तिथे पण जायचं आहे आपल्याला. तिथे वेगळं तिकीट आहे. इथे फोटो बिटो काढायचे पण पैसे आहेत. बघूया आपल्याला आता मोबाईल आतमध्ये अलाउड आहे की नाही काय माहीत नाही. बायोटेक्निकल उद्यान, भरपूर गर्दी आहे पण चांगलं आहे. महानगरपालिकेला चांगलं उत्पन्न भेटतं यातनं. तिकिटांचे दर बघा कसे आहेत. प्रौढ जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत म्हणजे 18 वर्षाच्या पुढे त्यांना 50 रुपये तिकीट आहे आणि 12 वर्षाच्या खालील मुलांना सगळ्यांना 25 रुपये आहे. तर आणि तुम्हाला फॅमिली काढायचं असेल तर 100 रुपये. त्यामध्ये पती पत्नी आणि 2 मुलं असे समाविष्ट आहेत. तर टोटल त्यांचं 100 रुपये चार्ज आहे. आता आपल्याला फॅमिलीच काढायचं आहे. बघूया कसं निघतं आपलं. समीक्षा अशा प्रकारे तिकीट काढून आलेली आहे आणि आता जाऊया. बघा हे आपलं तिकीट आहे. 100 रुपयाचं तिकीट काढलं आहे आपण. चला आता आतमध्ये जाऊया. परदेशी नागरिकांसाठी 200 रुपये तिकीट आहे. एकत्र समीक्षा आले बघा. पक्ष्याचं दर्शन, पक्षी आहेत. त्याने घाण केली पक्षाने घाण केली डोक्यात. त्याने काय ना ते जायला हवेत ना. केवढे पक्षी अरे उडून गेले तो बघणार का? पक्ष्यांसाठी फक्त
किती पक्षी बसले. हा केवढा मोठा आहे वरती वरती. म्हणजे इथे छान माहिती दिली आहे बघा. कांडा पक्षी इथे आहे. डेमोसेल क्रॅन. पण ॲक्च्युली कसं पक्षी घाबरलेले दिसतात जास्त करून. गर्दी जास्त आली त्याच्यामुळे घाबरले काय. हे बघा मंडळी, आपण साखर दंडामध्ये राहत नाही पण पक्षी साखर दंडामध्ये राहत आहेत. हे आपण मुरड्यात बघतो ना समीक्षा. हा आताशी येते बघा फिरते. सुसर बघतो कशी ती चाबवून टाकेल. हॅलो साप. कॉमन क्रेट मनियार. ही मनियार ही विषारी असते. पुरसे स्वॅप स्टॅड रसल वायपर. हा इथे बुट्टी कासव बघायला भेटतात बघा. बुट्टी कासव. पक्षी बघा. आम्ही पेंग्विन बघायला चाललोय. पेंग्विन बघण्यासाठी लाईन आहे इथे. दक्षला पेंग्विन बघायचं आहे. दक्ष पेंग्विन बघायचं आहे. दक्ष एक छोटा पेंग्विन आहे आफ्रिकेतला. पण दक्ष हा आफ्रिकेच्या जंगलात सापडतो. हम्बोल्ट पेंग्विन कक्ष. ऑडिटोरियम. पेंग्विन. वरती आहे. बघा मंडळी हरणं आहेत तिकडे. जास्त प्राणी नाही दिसत आहेत. हरणच आहेत. हरणं आहेत. गिलहरी बिबट्या बघा तिथल्या इथंच फिरतोय. बघा या साईडने बघा कसला कसला मोठा दिसतो बघा. तो मगाच नाही ऍक्च्युली एकाच जागी फिरतो. प्राणी बघून 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 दमलो. बिबट्या सगळ्यात आमच्याकडे नाही काय नाही. सगळ्यात आमच्याकडे मोठा प्राणी म्हणजे बिबट्याच आहे आपण इकडे बघितलेला. तुमचा काहीतरी वेगळा काही समजायचा. तर आता बसलोय तर मस्त थोडीशी भाजी चपाती खाल्ली पण बरं वाटलं मंडळी. प्राणी थोडेसे मला बघायला कमीच भेटले. म्हणजे आहेत सगळे प्राणी पण गर्दी भरपूर आहे. गर्दीच्या दिवशी मी सुचवेन मंडळी गर्दीच्या दिवशी येऊच नका. पण बरोबर गर्दीच्या दिवशी म्हणजे सुट्टीच्याच दिवशी गर्दी असते आणि आपल्याला देखील मुलांना सुट्टीच्याच दिवशी वेळ भेटतो. पण खूप गर्दी आहे. म्हणजे आता दिवाळीच्या सुट्ट्या पण चालू आहेत
आणि त्यात आला आहे शनिवार रविवार विकेंड पण आला आहे. लोक येतात आणि मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण आहे, यायला भेटतं सगळ्यांना मस्तपैकी. आणि तरी पण आज लांबनं लोक आले, फॉरेनचे लोक आहेत, फॉरेनचे पण लोक आले. तनू आणि दक्ष आम्ही रेसिंग लावले. अरे तसं बघा तर तनू तिघ जण पकडापकडी खेळतात बघा. गट्टूच्या वाडी बघ, गट्टूच्या वाडी. अरे दम लागला मुलांना, असं रोज खेळायला पाहिजे. अजून कुठलं बोलू? तुमच्या फेवरेट गाणं बोला बाबा. तुम्ही एक गाण्याचं नाव सांगा. कोणतं बोलू? बोला कोणतं बोलू? बोला कोणतं बोलू? वो कोणतं बोलू? वो गीत सावन गाए हाय रातों में रिमझिम के वो गीत सावन गाए हाय रातों में. यूट्यूब चॅनलचं नाव आमच्या. बघा मंडळी, पूर्ण रस्ताच पॅक आहे. पूर्ण हा परिसर आहे जो पूर्ण पॅक आहे, कारण आज सुट्टीचे दिवस आहेत, सगळे फिरायला येत आहेत. आता आम्ही सुद्धा फिरून निघालो, पूर्ण बायका स्टेशनला निघालो आहे. वीर माता जिजाबाई भोसले आणि बाल शिवाजी. हा कुणाचा पुतळा आहे इथे? कोणतरी तत्कालीन ब्रिटिश अधिकारी आहे कोण त्याचा. अपन बघू ते कोणाची मा. हाँ तो हिंदी में पढ़ो, पढ़ने का तो सेम है ना कौन सा भी लँग्वेज. बघा आता पण मला पण आत्ताच माहिती पडलं मंडळी, काळा घोडा नावाने हा प्रसिद्ध आहे. त्याची माहिती देतो. ब्रिटिश राजा अल्बर्ट एडवर्ड 7वा याचा कांस्य धातूतील काळा घोडा या नावाने प्रसिद्ध असलेला अश्वारूढ पुतळा आहे. बघा आता मंडळी खाली झालं सगळं उद्यान पार्क, टायमिंग असतं सगळं. आणि आता चाललोय आपण बाहेर. चला आता आपण बाहेर जाऊया. आता हे म्युझियम बघायचं होतं. मुंबई शहर वस्तू संग्रहालय बंद झालं आता. हे आपला आतमध्येच बराच टाईम गेला. बघू नेक्स्ट टाईम नक्की येऊ. डॉक्टर भाऊ दाजी लाड मुंबई शहर वास्तू संग्रहालय. चला आता बंद झालं पार्क आणि आता आपण चाललो.
ट्रॅफिक बघा. आता इथनं परत बायका स्टेशनला जायचं आपल्याला. बघा मंडळी, पूर्ण रस्ताच पॅक आहे. पूर्ण हा परिसर आहे तो पूर्ण पॅक आहे, कारण आज सुट्टीचे दिवस आहेत, सगळे फिरायला येत आहेत. आता आम्ही सुद्धा फिरून निघालो, पूर्ण भायखळा स्टेशनला निघालो. इथनं आपण चाललो परत भायखळा स्टेशनला, भायखळा रेल्वे स्टेशन. तर मंडळी आता आलो आणि जेवलो आणि आता जरा बसलोय बाहेर. तर तुम्ही बघितलं जसं आपण आज गेलो होतो बाहेर फिरायला राणीच्या बागेत, आणि आज खूप गर्दी होती मंडळी, खूप म्हणजे भयानक गर्दी होती. सुट्टीच्या सीझनमुळे खूप भयानक गर्दी होती. तसं बघायला गेलं तर प्रॉपरली ते फिरण्यासाठी खूप मोठा एरिया आहे. तरी आमचं हिप्पो वगैरे बघायचं राहिलं, नाहीतर बाकी आपण सगळं बघितलं ऑलमोस्ट. आणि तो फिरायला एरिया पण खूप मोठा आहे, असं व्यवस्थित गेलं पाहिजे. ज्या दिवशी गर्दी नसेल ना त्या दिवशी डिटेलमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. पण चला, आपल्याला पेंग्विन वगैरे तर बघायला भेटले. पेंग्विन बघितले आपण, बिबट्या बघितला, त्यात कोल्हा बघितला, त्यानंतर ग्लॅडिएटर म्हणजे सुसर बघितली, मगर सुसर बघितली, त्यानंतर पक्षी बघितले आणि थोडंफार बघितलं आणि मस्त आलो. फक्त एवढंच की गर्दी होती. मंडळी, तुम्ही जात असाल तिथे तर बुधवारचं बंद असतं ते, ह्याची नोंद घ्या. बुधवारी ते मेंटेनन्स ॲक्टिव्हिटीसाठी बंद असतं ते. आणि एंट्री फी तर तुम्हाला माहिती आहे, ॲडल्ट व्यक्तींसाठी, मोठ्या माणसांसाठी 50 रुपये, लहान मुलांसाठी 25 रुपये, 25 म्हणजे 12 वर्षाखालीच्या मुलांना 25 रुपये. फॅमिलीसोबत असाल तर 100 रुपये आहे तुम्हाला. त्याच्या फॅमिलीमध्ये आहे ते पती पत्नी आणि 2 मुलं ही समाविष्ट आहेत. ती जी 12 वर्षाखालची मुलं आहेत ती समाविष्ट आहेत. अशा प्रकारे फॅमिली चार्जेस आहेत 100 रुपये. आणि तुम्ही जा, मस्त छान आहे. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, भायखळा स्टेशनपासून चालत वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि खूप छान बघण्यासारखी गोष्ट आहे. मुंबईचं खूप मोठं आकर्षण आहे ते. उद्यानाचं नाव तर तुम्हाला माहीत असेलच, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान. तिथे आपण प्रमुख वैशिष्ट्य बघितलं तर आपल्या जिजाऊंचा आणि बालछत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील, पुतळा देखील आहे. त्यासोबत काळा घोडा जो तुम्ही बघितला आपण शेवटी, तो तुम्हाला दाखवलं आपण तिथं निघता जे दाखवलं, काळा घोड्याचं जे शिल्प आहे ते पण खूप आहे, ज्याच्यामुळे त्या एरियाला काळा घोडा म्हणून देखील ओळखतात. अशी बरीचशी असं छान ठिकाणं आहेत आणि मस्त आहे. लहान मुलांसाठी खूप बघण्यासारखं आहे. आता मोठ्या माणसांना आता कितपत आवडतं मला माहीत नाही, म्हणजे ठीक आहे, छान आहे, आकर्षण आहे, मुंबईचं आकर्षण आहे. अजून त्याला व्यवस्थित अपग्रेड करता येईल किंवा करण्याचे प्रयत्न देखील चालू असतील. छान आणि अजून बघण्यासारखं, त्यात अजून काही गोष्टी वाढवतील देखील आणि वाढवल्या देखील असेल. आपण डिटेलमध्ये फिरलो नाही त्यामुळे माहीत नाही पडलं. आतमध्ये कॅफेटेरियाची देखील सोय आहे, तुम्ही आतमध्ये खाऊ देखील शकता. आणि मुख्य म्हणजे तिथे आवडण्याच्या गोष्टी म्हणजे काय, तिथे पाण्याची उत्तम सोय आहे. त्यानंतर टॉयलेट वगैरेची देखील महानगरपालिकेतर्फे खूप छान अशी सोय तिथे करण्यात आलेली आहे. तर मस्त आहे, छान आहे, छान ते ठिकाण देखील छान आहे. तुम्ही नक्की एकदा तुम्ही तर जाऊन आलं. मीच स्वतः पहिल्यांदा गेलो होतो शाळेतनं, जेव्हा पिकनिक वगैरे जायचं तेव्हा मी काय कधी गेलो नव्हतो. पण आता पहिल्यांदा मुलांबरोबर काय होईना पण आम्ही तिथे गेलो आणि छान वाटलं. मुलांनी देखील एन्जॉय केलं छान. एका दिवसात आपण दुपारी गेलो, लगेच आलो, बरं वाटलं, छान वाटलं. येताना ट्रेनला गर्दी देखील भरपूर होती. तर असं म्हणून छान एन्जॉय केलं आणि मस्त वाटतं. असं कुठेतरी गेलं ना की छान वाटतं. तर चला, आता या छोट्याशा आजचा दिवस असा गेला. शनिवार होता, आज सुट्टी होती मुलांना, तर सुट्टी चालू आहे दिवाळीची आणि आपलं एन्जॉयमेंट झालं. तर चला, आता या व्हिडिओमध्ये जास्त तुमचा टाईमपास न करता इथेच थांबवतो हा व्हिडिओ. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.